नमस्कार मित्रांनो, सनराइज ट्रेडिंग मराठीमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण पाहणार आहोत आपण एक्सनेसमध्ये आपल्याला अकाउंट कशा प्रकारे ओपन करायचं आहे. तर आपल्याला ओपन करण्यासाठी आपण एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत होतो, त्यावर लिंकवर क्लिक करून तुम्ही ह्या वेबसाईटवर जाऊ शकता किंवा तुम्ही ती लिंक कॉपी करून आपण ह्या क्रोम ॲपवर तुम्ही जाऊ शकता. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ही विंडो येईल. त्यानंतर मध्ये पाहता यानंतर आपल्याला काय करायची, कंट्री सिलेक्ट करायची. कंट्री आपली इंडिया सिलेक्ट करायची. त्यानंतर इथं ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. पॉज कर. त्यानंतर आपल्याला हे कंट्री सिलेक्ट करून ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला डेमो अकाउंट ओपन करायचं आहे का रिअल, आपल्याला रिअल अकाउंट ओपन करायचं आहे. आपल्याला काय करायचं, रिअल अकाउंटवर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला कंप्लीट प्रोफाईलवर जायचं आहे, क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ह्या ईमेल ॲड्रेस, त्यानंतर फोन नंबर आणि त्यानंतर आपल्याला ॲड प्रोफाईल इन्फॉर्मेशन हे आपल्याला स्टेप बाय स्टेप भरून घ्यायचं आहे. आपण पहिल्यांदा काय करू, ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय करू. कोड ईमेल ॲड्रेस कुठे आहे. त्यानंतर आपल्याला फोन नंबर व्हेरीफाय करायचा आहे. फोन नंबर 540891. त्यानंतर कंप्लीट नावावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपलं फर्स्ट नेम ते टोटल टाकून घ्यायचं आहे. आपल्याला हे टोटल प्रोफाईल आपल्याला फिल करून घ्यायची आणि त्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. आता पहा, व्हॉट इज द पर्पज ऑफ ओपनिंग अकाउंट. काय आपला पर्पज आहे, स्पेक्युलेशन. त्यानंतर स्पेक्युलेशन म्हणजे ट्रेडिंग. तर प्लीज सिलेक्ट युअर प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम. मी काय केलं, सेविंग केलं. ओके. त्यानंतर सेविंग क्लिक केलं आणि कंटिन्यू. तुम्ही काही पण सर्च करू शकता. त्यानंतर तुमचं प्रोफेशन काय आहे, आपण काय करणार आहे, इथं समजा एक्झाम्पल काही पण करू शकता. तुमचं प्रोफेशन असेल समजा इंजिनिअरिंग, मी करणार आहे ॲग्रिकल्चर. आणि त्यानंतर कंटिन्यू. त्यानंतर व्हॉट इज युअर करंट एम्प्लॉयमेंट स्टेटस. एम्प्लॉयमेंट किंवा काय बिझनेस असेल तर बिझनेसमॅन, फुल टाईम एम्प्लॉयमेंट किंवा तुम्ही दुसरं करू. मी काही डायरेक्ट करतो बिझनेस ओनर करतो. पॉज कर. मी काय केलं, सेल्फ एम्प्लॉय केलं. त्यानंतर मी काय केलं, ॲग्रिकल्चर टाकलं. त्यानंतर कंटिन्यूवर क्लिक केलं. त्यानंतर तुमचं इन्कम विचारलं आहे, किती वेल तुमची वगैरे असं विचारलं आहे. तुम्ही सिम्पली 50,000 ते त्यानंतर तुम्ही काय पण सिलेक्ट करू शकता. व्हॉट इज द अँटिसिपेटेड ॲन्युअल इन्कम यू आर रेडी टू इन्व्हेस्ट एक्सनेस. अप टू 25% करा. ओके. आर यू और हॅव यू एनी युअर फॅमिली मेंबर क्लोन. येस ऑर नो करा डायरेक्ट. त्यानंतर व्हॉट इज युअर CFD ट्रेडिंग एक्सपिरियन्स किती तुम्हाला, 100 ट्रेड करून टाका. आणि तुम्ही किती वेळ ट्रेडिंग करू शकता, मी टाकलं 4 ते 12 आवर. डू यू हॅव एज्युकेशन क्वालिफिकेशन अँड वर्किंग एक्सपिरियन्स रिलेवंट टू CDF ट्रेडिंग. येस करू शकता किंवा नो करू शकता. ओके. त्यानंतर व्हॉट इज द युअर रिक्वायर्ड मार्जिन. पोझिशन युअर लिव्हरेज 1:1. ह्याचं फर्स्ट करून टाका ॲन्सर. त्यानंतर व्हॉट आर युअर प्लॅन बिकम अ फुल टाईम प्रोफेशनल ट्रेडर. तुमचा प्लॅन काय आहे. त्यानंतर तुम्ही हॉट ट्रेडिंग इन्स्ट्रुमेंट डू यू प्लॅन टू यूज. ओके. सगळे हे वर मेटल, फॉरेक्स, क्रिप्टोकरन्सी, कमोडिटी, स्टॉक्स हे पहिले 5 ऑप्शन करून टाका. त्यानंतर कंटिन्यू क्लिक करा. तुम्हाला ह्या एक्सनेस कुठून समजलं, तुम्हाला यूट्यूबवरून घ्या तुम्ही. कंटिन्यू. त्यानंतर टिक मार्क करा आणि त्यानंतर सबमिट करा. कॉन्टॅक्ट डिटेल व्हेरीफाईड केले. ओके.
व्हेरिफिकेशन नाव. आता इथं आपलं नाव टाकून तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, तुम्हाला आधार कार्ड. त्यानंतर मी काय केलं सिलेक्ट, मी नंतर आधार कार्ड सिलेक्ट केलं. ओके. त्यानंतर आपल्याला फ्रंट पेजचा आणि इथं फ्रंट पेजचा आणि इथं बॅक पेजचा आपल्याला फोटो आधार कार्डचा अपलोड करायचा आहे, ओरिजिनल आधार कार्डचा. या ठिकाणी मी फोटो फ्रॉम रायबरी घेतो. ओके. या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डचं फ्रंट पेज आणि बॅक पेज अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट डॉक्युमेंट करायचं आहे. सबमिट युअर डॉक्युमेंट. ओके. डॉक्युमेंट अंडर रिव्ह्यू. तुम्हाला तुमचं स्टेटस कळेल. काही जर चुकीचं भरलेलं असेल तर ते सांगते तुम्हाला ईमेलला, किंवा बरोबर असेल तर डायरेक्ट तुमचा अकाउंट तयार होईल. आता पॉज कर. त्यानंतर तुम्हाला आता ह्यामध्ये डिपॉझिट करायचं असेल तर डिपॉझिट नावावर क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला बंद करायचं. आता तुम्हाला डिपॉझिट करायचं आहे. डिपॉझिट करण्यासाठी हे ऑल वेगवेगळ्या पेमेंट मेथड येतात. त्यामध्ये तुम्हाला कोणती सिलेक्ट करायची, तुम्हाला त्यानं UPI ID ही मेथड सिलेक्ट करायची, खाली यायची तुम्हाला. आणि या ठिकाणी तुम्ही पहा लिमिट पाहिजे, ते $200 ते $500, $100 ते $1000. UPI ID हे कमी लिमिट आहे, $30 ते $500. हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आता मी हे सिलेक्ट केलं. त्यानंतर आपल्याला किती अमाऊंट ॲड करायची, किती आपण UPI ID ने आपण $100 ॲड करतो ह्या अकाउंटमध्ये. आपण पाहू कंटिन्यू. त्यानंतर आपल्याला कन्फर्मवर क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला अमाऊंट टाकायची. त्यानंतर इथे ॲटोमॅटिक तुम्हाला दिसेल किती. इथं आपल्याला UPI ID टाकायचं आहे. UPI ID मी कॉपी केला आहे, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट UPI ID करतो पे. त्या ठिकाणी आता आपला इकडं फोनपेवर जायचं आहे, आपल्याला फोनपे ओपन करायचं आहे आणि पेमेंट करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी फोनपेमध्ये नोटिफिकेशन पडलेलं आहे, आपल्याला पेमेंट करायचं आहे. चल. आता या ठिकाणी पाहू शकता आपण पेमेंट केलेलं आहे. आपण रिटर्न करून बघू आपण पैसे आलेत का आपल्या अकाउंटला. आपलं या ठिकाणी आपलं प्रोसेसिंग दाखवत आहे. 5 मिनिटात 10 मिनिटात आपल्या अकाउंटला पैसे येतात. पॉज कर. आता इथं आम्ही ॲप स्टोअरवरून एक्सनेसचा ऑफिशियल ॲप घेतलेला आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही जर अँड्रॉइड यूजर असाल तर तुम्ही प्ले स्टोअरवरून तुम्ही ऑफिशियल ॲप घेऊ शकता एक्सनेस म्हणून. त्या ठिकाणी आपण आता इथं साईन येऊन करायचं, साईन इन करायचं आपल्याला. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपण $100 ॲड केलेले. आपण या ठिकाणी $100 आलेत. हा आपला रिअल ID एक्सनेसचा आपल्याला स्टँडर्ड अकाउंट यूज करायचं एक्सनेसला. आणि आपल्या $100च्या अकाउंटला आपल्याला लॉट साईज 0.01 किंवा तुम्हाला जास्त कॉन्फिडन्स असेल तर 0.02कडे जायचं आहे, किंवा मी तर म्हणाल तुम्हाला 0.01नीच आपल्याला ट्रेडिंग करायची आहे या $100च्या अकाउंटला. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीवर आपण $9,050 आपल्याला म्हणजे $100 आपण ॲड केलेले आहेत ह्या अकाउंटमध्ये. आणि अशा प्रकारे तुम्हाला पहिल्यांदा टाईम लागू शकतो 5-10 मिनटं पैसे येण्यासाठी, पण काही जास्त वेळ लागत नाही. चालते.